in the field of public service to share his thoughts. डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचे प्रमुख आणि डी.वाय. पाटील डीम्ड युनिव्हर्सिटीचे चान्सलर डॉक्टर संजय पाटील साहेब यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्तानं उपस्थित नोबेल लॉरेट डॉक्टर कैलाश सत्यार्थीजी, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे, ते आम्हा सर्वांची अस्मिता श्रीमान छत्रपती शाहू महाराजजी, सुमेधाजी कैलाश, त्याचबरोबर स्टेजवर उपस्थित असणारे सन्मान्य डी.टी. शिर्के सर, संजय भैया, वैजू वहिनी, डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी पुणेचे चान्सलर आदरणीय पी.डी. पाटील दाजी, आमदार जयंत आसगावकरजी, डॉक्टर आर.के. मुदगल, डॉक्टर के. प्रतापन, डॉक्टर प्रभात रंजन, डॉक्टर ए.के. गुप्ता, डी.टी. शिर्के सर, विभूते सर, विक्रम सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय आईसाहेब, त्याचबरोबर सुप्रिया पाटील, त्याचबरोबर भाग्यश्रीताई पाटील, राजश्री काकडे, सर्वच डी.वाय. पाटील कुटुंबीय आणि डी.वाय. पाटील कुटुंबियावर प्रेम करणारे, संजय भैयांच्यावर प्रेम करणारे आलेले सर्वच आपण जमलेले सर्व सहकारी, 6 महिन्यापूर्वी ज्यावेळी चर्चा झाली भैयांचा 61वा वाढदिवस आहे, त्यावेळी मी ठरवलं की हा 61वा वाढदिवस आपण नक्की साजरा करायचा, कारण की ज्या कर्तृत्वान व्यक्तिमत्वानं आपले आयुष्य कष्टानं घडवलेलं आहे, मातीच्या गोळ्यानं जसं एक मूर्ती घडते तशा पद्धतीनं आदरणीय डी.वाय. पाटील साहेब आणि आईसाहेबांच्या आशीर्वादानं स्वतःला घडवत जाण्याचं काम संजय भैयांनी गेल्या आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. सातत्यानं मी असो, ऋतुराज असतील, आम्हा बहीण भाऊ असतील, सगळ्यांना एक आधार देण्याचं काम भैयांनी सातत्यानं केलेलं आहे. आणि म्हणून माझी इच्छा होती की 61वा वाढदिवस आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी व्हावा, कारण की मी म्हटलं तसं ज्या कर्तृत्वान व्यक्तिमत्वानं गेल्या 40 वर्षामध्ये आदरणीय दादांनी विश्वासानं पहिली धुरा भैयाकडे या ठिकाणी दिली. अगदी इंजिनिअरिंग कॉलेजच्या बांधकामापासून ते आंब्याच्या माळ्यातली विहीर बांधकामापासून त्याची सुरुवात आयुष्याची झाली आणि अनेक कष्टातून गेल्या 40 वर्षामध्ये हे सगळं एम्पायर उभं करण्याचं काम प्रामुख्यानं भैयांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आज तळसंद्यामध्ये डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंद्यामध्ये होते. 205 एकर जमीन ज्यावेळी तिथं घेतली गेली त्यावेळी अनेकांनी दादांना सांगितलं की नथिंग विल ग्रो इन इट, काही होणार नाही, भैयाचा निर्णय चुकीचा आहे असं अनेकांनी त्या काळामध्ये दादांना सांगितलं. परंतु दादांनी भैयांची जिद्द बघितली की नाही, हा नक्की करणार, आणि आज त्या तळसंद्याचं नंदनवन झालेलं हे अख्खा देश या ठिकाणी पाहताना आपल्याला आपण पाहत आहोत. आणि म्हणून एक विश्वासानं, पॉझिटिव्ह थिंकिंगनं भैयांनी सातत्यानं आपलं आयुष्य या ठिकाणी घडवलेलं आहे, उभं केलेलं आहे. आणि म्हणून आज आम्हाला अभिमान वाटतो, आनंद वाटतो. भाऊ म्हणून तर अभिमानाने आनंद आहेच, परंतु अनेकांना एक आधार देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आज कोल्हापूरमध्ये जवळजवळ 5000 कर्मचारी या डी.वाय. पाटील समूहामध्ये या ठिकाणी काम करतात. याचा मनस्वी आनंद भैयांना सातत्यानं त्या ठिकाणी असतो. दादांचं प्रेम असेल, आईचा आशीर्वाद असेल, हे नेहमीच त्यांच्या स्मरणात राहिलेलं आहे. आणि आईंच्या निमित्तानं दरवर्षी स्कॉलरशिप देण्याची संकल्पना भैयानं त्या ठिकाणी मांडली. शांतादेवी स्कॉलरशिप जवळजवळ 1 कोटी 1.5 कोटी रुपयाची स्कॉलरशिप दरवर्षी या कोल्हापूरच्या संस्थेमध्ये दिली जाते. या उदार हेतूनं भैयांनी आजपर्यंत आपलं आयुष्य घडवायचं काम त्या ठिकाणी केले. अँड मगाशी विभूते सर म्हणले तसं, when we decided to felicitate his 61st birthday, Satyarthiji, we thought about none other than yourself, because this is the land of late Chhatrapati Shahu Maharaj, who was instrumental in making primary education compulsory in 1917. The same cause has been taken ahead by you regarding the child welfare. So we were very much glad, we were very much happy when you accepted the invitation of coming for this function, because as a Nobel laureate, we were happy to invite you in Kolhapur. But at the same time, I would like to tell everybody, सगळ्यांना मला सांगायचं आहे की 1998 साली कैलास सत्यार्थी कोल्हापूरला या ठिकाणी येऊन गेलेले आहेत.
सुनील कुमार लवटे सरांनी त्यावेळी एक चळवळ देशामध्ये बालमजुरी कायद्याच्या विरोधात एक चळवळ उभी केली. त्या चळवळीच्या निमित्तानं ते 98 साली या ठिकाणी आले होते. आणि मला अभिमानानं सांगायचं आहे की या भारतातल्या सुपुत्रामुळं बालमजुरीच्या संदर्भातला कायदा हा फक्त भारतात तयार झाला नाही, तर तो 103 देशांमध्ये लागू झाला. एवढं कर्तृत्व कैलास सत्यार्थींचं या ठिकाणी. त्यांनी तो लढा दिला, बालमजुरीच्या संदर्भातला लढा दिला. 11,000 किलोमीटर 2017 साली या देशामध्ये त्यांनी पदयात्रा काढली लैंगिक विषयाच्यावर, बालकांच्या लैंगिक विषयावर. असं एक कर्तृत्वान व्यक्तिमत्व आम्हाला कोल्हापूरला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मिळालं. आणि विशेष करून भैयांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं असेल, 61 निमित्तानं आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि म्हणून ज्याचा उल्लेख विभूती सरांनी केला की आज 40 वर्ष हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आदरणीय DY पाटील साहेबांच्या आशीर्वादामुळे आम्ही सगळी मोठी झालो. आज एक कॉलेजची सुरुवात 84 साली 83 साली पुण्यामध्ये झाली आणि आज जवळजवळ 200 कॉलेजेस आज DY पाटील ग्रुपची महाराष्ट्रात, देशात आणि देशाबाहेर या ठिकाणी कार्यान्वित आहे. जवळजवळ 2 लाख विद्यार्थी आज या सगळ्या शिक्षण संस्थेमध्ये या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आणि म्हणून आम्हाला देखील सोसायटीसाठी काहीतरी देणं लागतं या भावनेतून एक ट्रान्सफॉर्मेशन इन एज्युकेशन सेक्टर म्हणून आपण एक पुस्तक काढलं, जे मानदंड म्हणून भविष्य काळात या ठिकाणी वापरलं जाईल. देशातल्या अनेक सन्मान्य लोकांचे लेख आपण त्यामध्ये घेतले. and we are going to distribute this book to more than 1,500 universities in the whole of the country, so that everybody realizes what was the history of this education. आज हा कार्यक्रम करत असताना आदरणीय DY साहेबांचे, दादांचे आभार मानावे तेवढे या ठिकाणी कमी आहेत. त्याचबरोबर या राज्यामध्ये विनाअनुदान तत्वाची सुरुवात स्वर्गीय वसंतदादांनी या ठिकाणी केली. त्यांचंही स्मरण करणं ही माझी जबाबदारी मी या ठिकाणी समजतो. कारण की त्यांनी जर हा निर्णय घेतला नसता तर कदाचित या राज्यामध्ये ही परिस्थिती झाली नसती. बहुजनाची मुलं ही या शिक्षण संस्थेमध्ये शिकू शकली नसते. एक क्रांतिकारी निर्णय त्या काळामध्ये वसंतदादांनी घेतला आणि तो पुढे घेऊन जायचं काम DY साहेबांनी या ठिकाणी केलं. पुढे भैयानी हा विस्तार वाढवायचं काम त्या ठिकाणी केलं. अगदी ज्यावेळी दादांनी भैयांच्याकडे जबाबदारी दिली त्यावेळी 3,000 विद्यार्थी या कोल्हापूरमध्ये शिक्षण घेत होते. आणि आफ्टर अ पिरियड ऑफ 30 years now 35,000 students are studying under his leadership. So we are very much proud of him. आणि असंच 61 निमित्तानं त्यांचा कार्यक्रम होतोय. आज भैयांची 61 आहे, सासऱ्याची 61 आहे, तशी सुनेची देखील आज वाढदिवस आहे. म्हणजे ऋतुराजच्या पूजा म्हणजे his daughter-in-law's birthday is also today, sir. So I wish her also a happy birthday. संजय भैयांनाही आमच्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा आहेत. आणि पुन्हा एकदा I thank Dr. Kailas Satyarthi for accepting this invitation and coming to Kolhapur. आदरणीय PD दाजींनाही मी मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज असतील, शिर्के सर असतील, या सगळ्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि या कार्यक्रमाला आले त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. विभूते सरांचे आभार मानतो. कारण की हा गौरवग्रंथ आणि लेख या देशातल्या सगळ्यांचे गोळा करणं फार अवघड काम होतं, कठीण काम होतं. परंतु अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी हे काम सातत्याने या ठिकाणी केलं. साबळे सर इथं या ठिकाणी आहेत, त्यांचेही मनापासून धन्यवाद आहेत. कारण की दादांच्या नंतर या एज्युकेशन फील्डमध्ये सगळ्यात जास्त सहकार्य आशीर्वाद कुणाचे असतील तर ते साबळे सरांचे आहेत. हे आम्ही सातत्याने या ठिकाणी मानत असतो. ते देखील आज या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत, आशीर्वाद या ठिकाणी देत आहेत. भैयांच्या सत्कारावेळी आदरणीय DY साहेब या ठिकाणी येणार आहेत. फार वेळ त्यांना आम्ही स्टेजवर बसवू शकत नाही, परंतु भैयांचा ज्यावेळी सत्कार होणार आहे त्यावेळी दादा आणि आईंना स्टेजवर घेऊन भैयांचा सत्कार आम्ही या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत. आपल्या सर्वांचं देखील मनापासून मी धन्यवाद देतो की आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्वजण इथं आलात. मनापासून आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir. I now invite Honorable Dr. D.T. Shirke, Vice Chancellor, Shivaji University, Kolhapur, to share his valuable thoughts. He is known for his strategic insights and unwavering commitment to academic excellence.
सर्वांना नमस्कार. डी.वाय. पाटील सोसायटी डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीचे चान्सलर आदरणीय डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त आज जो समारंभ आयोजित केलेला आहे त्या समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष मेंबर ऑफ पार्लमेंट श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी, या समारंभाचे प्रमुख अतिथी नोबेल पीस लॉरेट ऑनरेबल डॉक्टर कैलास सत्यार्थी, सत्कार मूर्ती ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्व एकत्र आलेलो आहेत ते